नमो ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वरगिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिलोद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. मंडळी, आज जो प्रश्न आपल्याकडे आलेला आहे तो प्रश्न असा आहे की ह्या भैयाचं दक्षिणमुखी एक मोबाईल शॉपीचं दुकान आहे. त्यांनी बऱ्याच वेळेस मला हा प्रश्न केलेला आहे की दुकान चालत नाही वगैरे, बऱ्याच अडचणी येतात, याबद्दल काही सांगा म्हणून. तर त्याबद्दल मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो. दुकानच काय, घर सुद्धा दक्षिणमुखी म्हणजे घराचा मुख्य दरवाजा जर दक्षिणमुखी असेल तर सांगायचं तात्पर्य अनेक लोकांना अडचण येतात. अनेक, काहीला येत नसतील पण अनेक लोकांना अडचणी येतात. आता तुम्हाला प्रश्न पडले असेल की आता आमची जागाच तशी आहे, आमचं घरच तसं आहे, पूर्ण मार्केटच तसं आहे. ते भैया पण तेच बोलले की आमचं मार्केटच तसं आहे, दक्षिणमुखी सगळं असं असं. मग त्याला काय करावं? फक्त मी काय बोललो की बऱ्याच लोकांना त्यात तुमचा नंबर असू शकतो. काही लोकांना शुभ आहे, काही लोकांना, पण बऱ्याच जास्तीत जास्त लोकांना हा दक्षिणमुखी दरवाजा अथवा मुख्य द्वार जे आपलं घराचा असेल, दुकानाचा असेल, तर ते त्रासदायक ठरतं. त्रासदायक म्हणजे आता घर जर असेल तर घरामध्ये भांडण तंटे लागतात, कुणाची कुणाला पटत नाही. त्यात नवरा बायको असतील, मुलांचं बापाबरोबर आई बरोबर पटत नाही. म्हणजे आणि विशेष म्हणजे त्या घरातलं आरोग्य बिघडलेलं असतं. आर्थिक बाजूच्या सुद्धा समस्या येतात. घर कदाचित जास्त प्रमाणात कर्जबाजारी होऊ शकतं. म्हणजे घरातले जी काही अडीअडचणी ती संपतच नाहीत हे दक्षिणमुखी असल्यानंतर. आता तुम्हाला कदाचित वाटेल की आमचे वास्तुशास्त्राप्रमाणे सांगताय का तुम्ही, असं मनानं सांगताय. ते वास्तुशास्त्राचं वगैरे मलाच नाही सांगायचं आणि मी पण ते तुम्हाला सांगणार नाही. शास्त्र ते बाजूला ठेवतो थोडंसं, कारण शास्त्र सांगण्यासारखी मी नाहीये. मी फक्त अनुभव घेतलेले असतात. मी जी काही तुम्हाला गोष्टी सांगतो ना, कुठल्याही असतील, मी स्वतः अनुभव घेतो त्या गोष्टीचा. काही लोकांचे निरीक्षण करतो, काही घरांचे निरीक्षण, आता घरात जागेच्या बद्दल असेल तर मी स्वतः अभ्यास करतो तिथं जाऊन. मी वास्तुशास्त्राचं एवढ्यात डोक्यात घेत नाहीत, शास्त्र नाही बघत, पण हे जे खरं वास्तविक काय आहे हे बघतो. आणि माझ्या अभ्यासातून, माझ्या अनुभवातून ह्या जी गोष्टी आहेत तेच तुम्हाला सांगतोय आता. की ज्यांचे दक्षिणमुखी घर आहे म्हणजे अथवा दुकान आहे, अनेक लोकांचं बोललोय मगाशी तुम्हाला की त्यांच्या घरामध्ये प्रॉब्लेम आहे. दुकानं असतील तर दुकानामध्ये चलत पाहिजे तसे चलत नाहीत, म्हणजे उदाऱ्या होणं, म्हणजे थोडक्यात धंदा व्यवस्थित न चालणे. पाहिजे तसा धंदा चलत नाही, व्यवसाय होत नाही. बऱ्याच तुमची एखाद्या वेळेस कल्पना असू शकते की म्हणते ना आता सगळं मार्केटच आमचं तसं आहे, मग त्यांचे कसे चलतेत, मग आमचंच कसं. असं तर असेल तर मी सांगतो मग सगळ्याचे दक्षिणमुखीच आहेत ना, मग त्यांचे चलतेत. अरे बाबांनो, ते तुमचं म्हणणं बरोबर आहे. मी काय बोलतो की अनेक लोकांना समस्या आहे, काही लोकांना नसतील पण आहेत, जास्त प्रमाण आहे. आणि त्यातली त्यात जरी त्यांचं बिझनेस चालत असलं तर बाकीच्या काहीतरी घरगुती अडचणी असतात. तुम्ही कधी बघितलंय त्यांचं निरीक्षण करून? आम्ही बघितलंय, मी बघितलंय. मी अभ्यासासाठी तशा लोकांना भेटतो, अगर माझ्याकडे येतात. त्याच्यामुळं बऱ्याच वेळेस चर्चेतून मला ह्या गोष्टी सगळ्या समजतात ना.
ते एखादी समस्या घेऊन आल्यानंतर त्यांचं विचारलं जातं, तुमचं घर कसं आहे, कुणीकडे काय आहे, दुकान कसं वगैरे 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 बोलतो मी. त्यावेळेस बऱ्याच वेळेस मी लिहून ठेवत असतो, म्हणून मला तो अनुभव आहे. आता हे झालं तुम्हाला दुकानाचं बी तसंच आहे आणि घराचं पण तसंच आहे. घरामध्ये बी अडचणी निर्माण होतात. घरामध्ये सुद्धा तुम्ही कितीही कमाई केली, भलं तुम्ही नोकरदार असताल, बिझनेसमॅन असताल, काही असाल, पण घराला घरपण नसतं. घराला घरपण देणारे माणसं नसतात या दक्षिणमुखी घरामध्ये. घरात प्रसन्नता वाटत नाही, समाधान वाटत नाही, रखरखपणा असतो. ज्यांना अनुभव आहे त्यांनी मला जरूर सांगायचं. इथं व्हॉट्सअप नंबर आहे, त्याच्यावर मेसेज करून सांगा. मी नंबर दिलेला आहे तिथं. अनुभव आहे का नाही ते पहा फक्त. दक्षिणमुखी घर असल्यानंतर घरामध्ये तुमच्या आनंद नावाचा काही प्रकार होत नाही. जे मुख्य व्यक्ती असते, बाकीच्या नंतर असतोच त्रास, पण जी मुख्य व्यक्ती असते, ज्याच्या नावावर हे घर आहे, ती व्यक्ती सतत तणावामध्ये राहते. लक्षात घ्या. बघा, तुम्ही निरीक्षण करा, तुमच्या जवळपासच्या असेल, अगर तुम्ही स्वतः बी असू शकताल. जी मुख्य व्यक्ती असते ती मानसिक दृष्ट्या बिघडलेली असते. थोडक्यात लय पुढचं बोलत नाही मी. ती कधी बिघडन, कधी अजून नीट होईल काही सांगतात. घडीत त्या व्यक्तीचे विचार क्षणोक्षणी बदलतात. क्षणोक्षणी. आत्ता चांगली होती, आत्ता हसत होते, आता तुम्हाला गोड गोड बोलली, आता बोलल्यानं 5 मिनिटांनी बोलल्यानंतर एक असं नुसतं क्षण जातोय की नाही तर लगेच ती व्यक्ती बदलू शकते. म्हणजे आता तुम्हाला अमुक अमुक गोष्ट काहीतरी बोलली, चांगलं बोलली, की लगेच काही वेळानंतर ती बदलते. ती तशी मी त्यातलीच नाही, मी म्हणलंच नाही, इतके म्हणण्याची तयारी. म्हणजे जी तिची मनस्थिती असते ती, समजा जी धरलेलं, जे आपण काय बोललो समोरच्या माणसाला काय नाही त्याचं भान तिला राहत नाही आणि ती दुसरंच पुन्हा सांगते. इतकं त्याचं माइंड खराब झालेलं असतं आणि घरामध्ये समाधान नाही, तणावामध्ये राहते. आणि समजा मी तर सांगितलं ते नवरा बायको, म्हणजे घरामध्ये जे सुख नावाचं जे असतं, परिवारातले सुख असतं, ते सुख नाही भेटू शकत. सर्व असून बी समाधान मिळत नाही. ही सगळा प्रताप असतो त्या दिशेचा. दिशा अशी असल्यानंतर मुख्य द्वार ज्यावेळी दक्षिण दिशेला असतं त्यावेळेस असे होतात आणि अनेक लोकांना होते. ज्यांना होत नाही आनंद आहे, ज्यांना होत नाही असा त्रास त्यांना चांगली गोष्ट आहे. काही जणांना होत नाही पण बऱ्याच जणांना होते. तुम्ही मला फक्त मेसेज करून सांगा आम्हाला होतंय का नाही ते. तर मी बोलतोय तुम्हाला की दक्षिणमुखी घर असल्यानंतर घरामध्ये आजारपण, नको त्या गोष्टीच्या अंगावर भांडणं येणं, आपल्याला बाहेर मानसिक ताण देणारी माणसं भेटणं, आपण समजा कुठं कामाच्या निमित्त जात असाल तिथे त्रास होतो, नोकरी करत असाल तिथे त्रास होतो. आपल्याला त्रास म्हणजे कुणी ना कुणी काहीतरी आपल्यावर म्हणजे टोमणे मारणारे माणसं भेटतात, वरिष्ठ आपल्याला त्रास देतात, कर्मचारी आपले सहकारी असतात त्यांच्याकडून सुद्धा आपल्याला मानसिक ताण भेटतो. आपण प्रवासात असताना सुद्धा प्रवासात काहीतरी अवचित घटना घडते आपल्या बरोबर, कुणीतरी आपलं छेड काढू शकतं, आगाऊपणाने बोलू शकतं, तुच्छतेने बघतात आपल्याकडे. आहेत का नाही गोष्टी खऱ्या? अशा गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडतात. त्याला हे सुद्धा कारण आहे. त्याला बाकीचे बी असतात पण हे पण कारण आहे त्याला. तर आता हे कारण आहे, मान्य.
आहे, हे कारण आहे. दुकानाचं तेच सांगितलं ना तुम्हाला. मग याच्यावर पर्याय काय असतो? तर एक सोपा एक पर्याय याच्यावर. दक्षिणमुखी ज्यावेळेस घर अथवा दुकान असेल त्यावेळेस आपल्या घरामध्ये ज्यावेळेस दरवाजा असा समजा दक्षिणमुखी आहे, तर जर भीत वगैरे काहीतरी असेल ना, तर तिथे एक आरसा लावायचा. 1.5 फुटाचा आरसा लावायचा. आरसा पहिली गोष्ट. जेणेकरून जी बाहेरली ऊर्जा येणारी आहे, नकारात्मक ऊर्जा असते. कारण ही दक्षिणमुख म्हणजे यमाची दिशा असतो समजतो आपण. बऱ्याच वेळेस आपण दक्षिणमुखी आपलं असताना आपण जर दरवाजामध्ये तशा पद्धतीने झोपलो, दक्षिण उत्तर झोपलो, तर आपल्या जे रोग आहेत ते रोगाला सुद्धा उत्तेजन मिळतं, रोग कमी होतच नाही. त्याचं कारण सुद्धा हेच आहे. तर सांगायला काय तुम्हाला की आरसा दरवाजाच्या आतली जी भीत येतात, आता समजा इकडून दरवाजा समोरून, तर हे तर भीतीला आरसा लावणे, जेणेकरून जी पुढची येणारी जी नकारात्मक ऊर्जा आहे, जी नकारात्मक ऊर्जा आहे ना, ती ऊर्जा जी प्रकाश आहे ती परावृत्त व्हावं आणि ती बाहेरल्या बाहेर जावं, त्या मागचा उद्देश आहे. पहिली गोष्ट भिंतीला आरसा लावणे. दुसरी गोष्ट पंचमुखी हनुमानजीचं तर बरेच जण सांगतात, मी पण तेच सांगणार आहे तुम्हाला. कारण ही भूतं पितं काय जे असतात ना, हाडळण्या फिडळण्या काय, हे मारुतीला लई भीतात. मारुती म्हणजे महादेवाचा रुद्रावतार. तर मारुतीला भीतात असं आपलं धर्मशास्त्र सांगतं. तर त्यासाठी मारुती पंचमुखी लावणे ह्या गोष्टी. आणि विशेष म्हणजे घरामध्ये वर्षातून एकदा तरी 10-5 माणसं जीव घालणे कुठल्या ना कुठल्या कार्यक्रमात निमित्त, नाहीतर आपलं गुरुचरित्र, शिवलीला अमृत असे कटला ग्रंथ वाचून पारायण करून त्याला जीव घालणे लोकांना, तर बऱ्यापैकी या गोष्टींसुद्धा फरक पडतो. आलं का लक्षात तुमच्या? हे उपाय असतात छोटे छोटे. तुम्हाला घर पाडा म्हणत नाही, तुमचं संडास इकडं फोडून दुसरीकडे बांधा म्हणत नाही, तुमचं किचन बदला म्हणत नाही, मी तुम्हाला काय सांगत नाही, लक्षात घ्या. काही सांगत नाही तुम्हाला, फक्त सोपी गोष्ट सांगतो, कुठली मोडतोड करायची गरज नाही, काय नाही. एवढ्या गोष्टी केल्या तरी बऱ्यापैकी फरक पडू शकतो. आलंय लक्षात तुमच्या? तर ही दक्षिणमुखी घर अथवा दुकान असल्यानंतर हे असे प्रॉब्लेम येतात, त्यावर पर्याय सांगितला आहे. आणि जरी दुकानदारांनी सुद्धा आपल्या दुकानामध्ये तशा पद्धतीचा आरसा लावा, हनुमानजीचा फोटो लावा, हे करू शकता तुम्ही, बऱ्यापैकी फरक पडतो. तर मंडळी, याबरोबरच आजचा हा आपला शंका समाधान कार्यक्रम इथेच थांबूया. परत भेटूया पुढील अशाच एखाद्या प्रश्नासह. तोपर्यंत मंडळी, ओम नमः शिवाय. जय हिंद, जय भारत. सुखी राहा आणि समाधानी राहा.